हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत MSCITची फायनल एक्झाम 14 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे, म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे. तर आजच्या पेपरमध्ये कशा प्रकारे क्वेश्चन्स येत आहे हा सकाळीच व्हिडिओ मी अपलोड करणार आहोत. तर तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी हा व्हिडिओ पूर्ण पाहून जा, म्हणजे तुम्हाला फायनल एक्झाममध्ये 50 पैकी 40 पेक्षा 40 प्लस स्कोर मिळू शकतो. तर बघा, याच्यामध्ये 3 लेवल दिलेले आहे. लेवल 1 मध्ये सोपे क्वेश्चन्स आहे, लेवल 2 म्हणजे त्याच्यापेक्षा थोडेसे मिडियम प्रकारचे क्वेश्चन्स आहे, आणि लेवल 3 मध्ये त्याच्यापेक्षा कठीण प्रकारचे क्वेश्चन्स दिलेले आहे. तर आपल्याला तिन्ही सेक्शन मिळून 50 क्वेश्चन्स विचारले जाणार आहे. प्रत्येकी 1 मार्क आहे, आणि पास होण्याकरता आपल्याला 20 मार्काची आवश्यकता आहे. तर त्यामध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 पैकी 6 ऑब्जेक्टिव्ह आपले करेक्ट येणं आवश्यक आहे, आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 14 प्रॅक्टिकल करेक्ट येणं महत्त्वाचं आहे. म्हणजे एकूण आपण 20 मार्कातसुद्धा फायनल एक्झाम पास होऊ शकतो. तर बघा, पहिला क्वेश्चनचा ऑब्जेक्टिव्ह सोडून घेऊया. डॅश डॅश प्रोग्राम्स हे व्हायरस किंवा हानिकारक प्रोग्रामपासून कॉम्प्युटर सिस्टीमचे रक्षण करणारे असतात म्हटलेलं आहे. तर याला अँटीव्हायरस म्हटले जाते. डॅश डॅशला सिस्टीम कॅबिनेट किंवा चॅसी असेही म्हटले जाते म्हटलेलं आहे. तर सिस्टीम युनिट म्हटले जाते. त्यानंतर बघा, सीडीवरील वर्तुळाकार मोकळ्या जागांमध्ये चुंबकीय माध्यमातून माहिती साठवली जाते म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे. जगभरातील माहिती वाटली जाणे म्हणजे शेअरिंग हे कनेक्टिव्हिटीमुळे शक्य आहे. बरोबर आहे. वेब पेजवरील एक सामान्य हायपरलिंक खाली दर्शवलेली आहे. ब्राउझरमधील नवीन टॅबच्या या लिंकला फॉलो करण्यासाठी यूजर काय करू शकते म्हटलेलं आहे. तर बघा, याच्यावर या लिंकवर आपण डबल क्लिक करून ओपन करू शकतो, आणि त्यानंतर सबमिट करा. जेव्हा कम्प्युटर बंद होतो तेव्हा डॅश डॅशमधील सर्व गोष्टी गमावल्या जातात म्हटलेल्या आहे. तर कशातल्या? मेमरीमधल्या. तर बघा, आपलं लेवल 1 मधलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल सोडवायचं आहे. तर बघा, लेवल 1 मधलं प्रॅक्टिकलमध्ये पहिला क्वेश्चन्स, वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली रोज जेपीजी फाईल सनफ्लॉवर या नावाने रिनेम करा म्हटलेलं आहे. तर कशातून म्हटलेलं आहे? वेब फोल्डरमधून म्हणत आहे. तर वेब फोल्डरमध्ये जा, रोज फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा, रिनेम करायचं आहे, आणि त्याला कोणतं नाव द्यायचं? सनफ्लॉवर नाव द्या, बाहेर क्लिक करा, आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, सपोर्टमधल्या काउंट फाईल कॉपी करून ती सपोर्टमधल्या होम फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे. तर सपोर्टमध्ये जायचं आहे, काउंट फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करून घ्या, आणि इथून कॉपी करायचं आहे. कॉपी झाली ती फाईल सपोर्टमधल्या होममध्ये पेस्ट करा म्हणते. ऑलरेडी आपण सपोर्टमध्येच आहो, त्यामध्ये होममध्ये जायचं आहे, आणि इथे कुठेही राईट क्लिक करा, आणि त्यानंतर पेस्ट करा, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली रोज जेपीजी फाईल पिंक रोज या नावाने रिनेम करा म्हटलेलं आहे. तर वेब फोल्डरमध्ये जा, रोज फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा, आणि इथून रिनेम हा ऑप्शन घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये बघा कोणतं नाव टाकायचं आहे आपल्याला? पिंक रोज म्हटलेलं आहे. पिंक रोज जसं आहे तसं नाव टाका. त्यानंतर .jpg टाकायचं नाही, ऑलरेडी त्याला लागून येते एक्सटेन्शन. त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये लेफ्ट मार्जिन 1.75 इंचेस करा म्हटलेलं आहे. तर लेफ्ट मार्जिन आपल्याला 1.75 इंचेस करायचे आहे. तर लेआउटमध्ये जा, मार्जिनमध्ये जायचं आहे, कस्टम मार्जिनमध्ये जा, आणि त्यानंतर गेल्यानंतर बघा, आपल्याला लेफ्ट मार्जिन सिलेक्शन करून घ्यायचं आहे, जे असेल ते काढून टाका, आणि त्यामध्ये बघा आपल्याला 1.75 टाकायचं आहे. इंचसाठी I आणि N टाका, किंवा शिफ्ट दाबून डबल इन्व्हर्टेड कॉमा जरी दिला तरी चालेल, अशा प्रकारे. आणि त्यानंतर ओके करायचं आहे, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व टेक्स्ट सेंटर अलाइन करा म्हटलेलं आहे. तर सर्व टेक्स्ट आपल्याला सेंटर अलाइनमेंट करायचे आहे. तर कुठे एक सिंगल क्लिक करा, सिलेक्टमध्ये जायचं आहे, सिलेक्शन ऑल करून घ्या. सर्व सिलेक्शन झालेलं आहे, आणि काय म्हटलेलं आहे? सेंटर अलाइन करायचं आहे. तर इथे सेंटर अलाइन दिलेली आहे, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या ओळीच्या नंतर 12 पॉईंट लाईन स्पेसिंग ॲड करा म्हटलेलं आहे. तर पहिल्या ओळीच्या नंतर म्हणत आहे, तर पहिल्या ओळीला सिलेक्शन करा. त्यानंतर इथे लाईन स्पेसिंग ऑप्शनमध्ये जा, किंवा पॅराग्राफची इथून सेटिंग ओपन करायची आहे. त्यानंतर आपल्याला कधी लाईन पॉईंट टाकायचे आहे बघा,
ओळीच्या नंतर म्हणत आहे, तर ओळीच्या नंतरसाठी इथून आफ्टर घ्या आणि आफ्टरमध्ये जाऊन बघा आपल्याला किती पॉईंट सांगितलेले आहे 12, तर यातनी 12 टाका. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, एप्रिल मंथ नेमने सुरुवात होणारी सिरीज B15 ते B26 या सेल रेंजमध्ये ऑटोमॅटिकली फिल करा म्हटलेलं आहे. तर कशात म्हटलेलं आहे? B15 मध्ये म्हणत आहे, तर B15 मध्ये क्लिक करा. कॉलमचा B घ्यायचा आहे आणि रोचा इथून 15 घ्या आणि याच्यातनी बघा आपल्याला एप्रिल नाव टाईप करायचं आहे. एप्रिल नाव आपण टाईप केलेलं आहे आणि कुठपर्यंत फिल करत न्यायचं आहे बघा B26 पर्यंत, तर इथपर्यंत न्यायचं आहे. तर याला सिलेक्शन करा, कोणत्यात नाही तर अशा प्रकारचे कर्सर ठेवायचं आहे, क्लिक करा आणि 26 पर्यंत ओढत न्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये पर्सनल मंथली बजेट शीट नंतर नवीन वर्कशीट समाविष्ट करा आणि या शीटला बजेट असं नाव द्या म्हटलेलं आहे. तर बघा या शीटच्या नंतर एक नवीन शीट आपल्याला घ्यायला सांगत आहे, तर या प्लसच्या बटनावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर बघा बजेट असं नाव द्या म्हणत आहे, तर बजेट असं नाव देण्यासाठी याच्यावर डबल क्लिक करा. एडिट होते आणि त्याच्यामध्ये बघा बजेट हे नाव टाईप करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर कुठेही बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेले प्रेझेंटेशन स्लाइड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवा म्हटलेलं आहे, तर दिलेलं प्रेझेंटेशन आपल्याला स्लाइड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवायचं आहे. तर स्लाइड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवण्यासाठी व्ह्यू टॅबमध्ये जा आणि त्यातून स्लाइड सॉर्टर व्ह्यू घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेले प्रेझेंटेशन नोट्स व्ह्यूमध्ये डिस्प्ले करा म्हटलेलं आहे, तर दिलेलं प्रेझेंटेशन आपल्याला नोट्स व्ह्यूमध्ये डिस्प्ले करण्यासाठी त्या प्रेझेंटेशनला सिलेक्शन करा, व्ह्यूमध्ये जा आणि कशात नाही म्हटलेलं नोट्स व्ह्यूमध्ये म्हटलेलं आहे, तर याच्यातून नोट्स व्ह्यू घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा MS आउटलुकमध्ये होम रिन्युएशन सब्जेक्ट 10 ऑगस्ट 2014 स्टार्ट डेट आणि 15 ऑक्टोबर 2014 ड्यू डेटसाठी टास्क तयार करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला टास्क बनवायचा आहे, तर न्यू आयटममध्ये जा, त्यानंतर इथून टास्क घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा इथे सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर स्टार्ट डेट दिलेली आहे याच्यातनी, तर स्टार्ट डेटला कॉपी करून घ्या Ctrl+C आणि स्टार्ट डेटमध्ये स्टार्ट डेट टाकायची आहे. त्यानंतर ड्यू डेटसुद्धा दिलेली आहे, तर ड्यू डेटला सुद्धा सिलेक्शन करून घ्या आणि ड्यू डेटमध्ये ड्यू डेट टाकायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर बघा एवढं दिलेलं आहे, एवढं आपण टाकलेलं आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. खालील माहितीनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हटलेलं आहे, नाव दिलेलं आहे आणि कंपनीचं नाव दिलेलं आहे. तर त्यासाठी न्यू आयटमवर जा, कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा पहिले नाव दिलेलं आहे, तर नावाला सिलेक्शन करून घ्या, Ctrl+C कॉपी होते आणि फुल नेमच्या जागी फुल नेम टाका. त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर कंपनीचं नावसुद्धा कॉपी करून घ्या आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या ब्राउझरमध्ये www.google.com वर डिजिटल कॅमेरा सर्च करा म्हटलेलं आहे, तर दिलेल्या ब्राउझरवर म्हणत आहे, तर त्यासाठी मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा आणि गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर जाऊन आपल्याला डिजिटल हे कॅमेरा हे नाव टाकायचं आहे. तर बघा अशा प्रकारे ते शो झालेलं आहे. तर पहिलं त्याचं उत्तर आहे, त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा www.google.com या वेबसाईटवर जा म्हणते आणि आय एम फिलिंग लकी ह्या ऑप्शनच्या साहाय्याने स्पेस सर्च करा म्हटलेलं आहे. तर त्यासाठी बघा गुगलवर जायचं आहे, त्यानंतर स्पेस नाव टाका आणि त्यानंतर बघा तर याचं उत्तर 4 नंबरला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपल्या लेवल 1 मधले पूर्ण क्वेश्चन झालेले आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 मधले सर्व क्वेश्चन सोडवायचे आहे. तर बघा बायनरी किंवा टू स्टेट नंबरिंग सिस्टीमने डेटा व सूचना इलेक्ट्रॉनिक रीतीने दिल्या किंवा दाखवल्या जातात म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे. हार्ड डिस्क ट्रॅकमध्ये विभागलेली असते, जी पुढे डॅश डॅश विभागामध्ये विभागली जाते म्हटलेलं आहे. तर सेक्टरमध्ये डॅश डॅश ही वर्ल्ड वाईड वेबसाठी ॲनिमेशन व गेम्स लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी नवीन कॉम्प्युटर लँग्वेज आहे. तर HTML आहे. आपण आपल्या संगणकाचा किती वेळा बॅकअप घ्यावा म्हणत आहे, तर रोज घ्यायला पाहिजे. माहिती यंत्रणेच्या कोणत्या भागाचे दुसरे नाव प्रोग्राम आहे म्हटलेलं आहे. तर बघा सॉफ्टवेअरचे दुसरे नाव प्रोग्राम्स आहे.
डिजिटलपासून ॲनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला मॉड्युलेशन म्हटलेलं नाव आहे म्हटलेलं आहे, तर चूक आहे. बरोबर आहे. तर बघा त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे. हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल कलरमध्ये अदरमध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, कीबोर्ड फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करा, याच्यावरच कॉपी करून घ्यायचं आहे. राईट क्लिक करा आणि इथून कट करून घ्या. कट करायचं सांगितलेलं आहे, म्हणजे मूव्ह करायला सांगत आहे, तर कट हा ऑप्शन वापरावा लागेल. त्यानंतर एक स्टेप इथून बॅकमध्ये जावं लागेल, कारण कलर फोल्डर मागे आहे. कलर फोल्डरमध्ये जा, त्यानंतर अदर फोल्डरमध्ये जायचं आहे आणि इथे कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. हार्डवेअर फोल्डरमधून माऊस फाईल कलरमधल्या अदरमध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, माऊस फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून कॉपी करून घ्या. मूव्ह म्हटलेलं आहे, तर इथून कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर बघा कशातनी न्यायचं आहे. एक स्टेप बॅकमध्ये जा, कलरमध्ये जा, त्यानंतर अदरमध्ये जायचं आहे आणि इथे कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. सिटी फोल्डरमध्ये असलेले रिजन फोल्डर डिलीट करा म्हणत आहे. तर सिटी फोल्डरमध्ये जा, रिजन फोल्डरला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून डिलीट करा आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका तपासा आणि सुधारा म्हटलेलं आहे. तर व्याकरणाच्या चुका आणि तपासण्यासाठी बघा रिव्ह्यू टॅबमध्ये जावं लागेल. स्पेलिंग अँड ग्रामरवर जा. त्यानंतर याच्यातनी बघा आपल्याला चुकीचे शब्द इथं दिलेले आहे, त्याला करेक्ट करण्यासाठी इथं सजेशन दिलेलं आहे, तर त्या सजेशनवर क्लिक करत जा. अशा प्रकारे तर सर्व चुका आपल्या दुरुस्त झालेल्या आहे. ओके करा. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये पेजचा बॅकग्राऊंड कलर बदलून लाईट ब्लू करा म्हणत आहे. तर पेजचा कलर आपल्याला लाईट ब्लू करायचा आहे. तर पेज कलर चेंज करण्यासाठी डिझाईन टॅबवर जावं लागेल. पेज कलरवर जा आणि त्यातून लाईट ब्लू कलर घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये 5 रोज आणि 2 कॉलम असलेले टेबल समाविष्ट करा आणि संपूर्ण टेबलच्या पार्श्वभूमीचा रंग ग्रीन करा म्हणत आहे. तर 5 रोज आणि 2 कॉलमचा टेबल घ्यायचा आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेबलमध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट टेबलवर जाऊन आपल्याला 5 रोज आणि 2 कॉलम म्हटलेला आहे. तर कॉलममध्ये 2 टाका आणि रोजमध्ये आपल्याला 5 टाकायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि बॅकग्राऊंड कलर आपल्याला कोणता करायचा आहे, ग्रीन करायचा आहे. तर पूर्ण टेबलला इथून सिलेक्शन करून घ्या. बॅकग्राऊंडसाठी डिझाईन टॅबमध्ये जा आणि त्यातून शेडिंगमध्ये जायचं आहे आणि शेडिंगमधून आपल्याला ग्रीन कलर घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या चार्टला स्टाईल 2 ही चार्ट स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे. तर या चार्टला आपल्याला स्टाईल नंबर 2 द्यायची आहे. तर चार्टला सिलेक्शन करून घ्या, डिझाईनमध्ये जायचं आहे आणि चार्ट स्टाईल सांगितलेलं आहे, तर किती नंबरची सांगितली, स्टाईल 2. तर स्टाईल 2 द्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, रिप्लेस ऑल ऑप्शनचा उपयोग करून सर्व कॅन्डिडेटना स्टुडंटमध्ये रिप्लेस करा म्हणत आहे. तर रिप्लेस करण्यासाठी आपल्याला इथून पूर्ण शीटला सिलेक्शन करायचं आहे. फाइंड अँड सिलेक्टमध्ये जा, त्यानंतर रिप्लेस ऑप्शन्स घ्यायचा आहे. कोणता शब्द रिप्लेस करायचा आहे बघा, कॅन्डिडेटला पहिल्याच्यात टाका, कॉपी करून फाइंड आउटमध्ये टाकायचा आहे आणि त्या शब्दाजागी जो शब्द आपल्याला रिप्लेस करायचा आहे त्याच्या जागी तो शब्द कॉपी करा आणि रिप्लेस विथमध्ये त्याला टाकायचा आहे. त्यानंतर रिप्लेस ऑल करा, ओके करा, त्यानंतर याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाईडसाठी पुश ट्रान्झिशन आणि फ्रॉम लेफ्ट व्हेरिएशन इफेक्ट सेट करा म्हटलेला आहे. तर आपल्याला करंट स्लाईडसाठी पुश ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर ट्रान्झिशनमध्ये जा आणि इथून पुश नावाचं ट्रान्झिशन द्या आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो फ्रॉम लेफ्ट द्यायचा आहे. तर इफेक्टमध्ये जा आणि फ्रॉम लेफ्ट इफेक्ट द्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाईडमध्ये टाईम ॲड करा म्हणत आहे. तर बघा या स्लाईडमध्ये आपल्याला टाईम ॲड करायचा आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जावं लागेल आणि हेडर आणि फुटर घ्यायचं लागेल. त्यानंतर इथे डेट आणि टाईमवर क्लिक करा, त्यानंतर अप्लाय करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाईडची डुप्लिकेट स्लाईड तयार करा म्हणत आहे. तर दुसऱ्या स्लाईडची डुप्लिकेट करण्यासाठी दुसऱ्या स्लाईडला सिलेक्शन करा, राईट क्लिक करा आणि इथून डुप्लिकेट स्लाईडवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. खालील माहितीनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला याच्यातनी कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून कॉन्टॅक्ट घ्या.
कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला नाव दिलेलं आहे, तर नावाला कॉपी करा आणि फुल नेमच्या जागी फुल नेम टाका. त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर कंपनीचं नावसुद्धा कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका. त्यानंतर जॉब टायटल दिलेलं आहे, तर जॉब टायटलला कॉपी करा आणि जॉब टायटलच्या पुढं जॉब टायटल टाका. होम नंबर दिलेला आहे, तर होम नंबरला कॉपी करा आणि होम नंबरच्या पुढं होम नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर दिलेला आहे, तर मोबाईल नंबरला सुद्धा कॉपी करा आणि मोबाईलच्या पुढं मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व माहिती आपण टाकलेली आहे. त्यानंतर बघा सेव्ह आणि क्लोज करा इथून आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट www.google.com या वेबसाईटवर जा. मग त्यांनी वेबपेज HTML टाईपमध्ये गुगल साईट या नावाने सेव्ह करा म्हटलेलं आहे. तर गुगलच्या वेबसाईटवर जाऊन म्हणत आहे. त्यासाठी बघा तर याचं उत्तर 3 नंबरला आहे. आणि नंतर सबमिट करा. त्यानंतर बघा www.nationalgeographic.com वेब पेज ओपन करा आणि ते तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये ॲड करायचं आहे. तर फेवरेट लिस्टमध्ये ॲड करण्यासाठी बघा याचं उत्तर 2 नंबरला आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 3 सोडवायचं आहे, कठीण लेवल, तर ते सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे. तर www.mkcl.org यासारखा ॲड्रेस तुम्ही टाईप करता तेव्हा यामध्ये ORGचा अर्थ डॅश हा असतो म्हटलेला आहे. तर काय असतो बघा, ऑर्गनायझेशन, वेबसाईट. ईमेल संदेशाचे 3 महत्त्वाचे भाग म्हणजेच हेडर, मेसेज व सिग्नेचर आहे. डॅश डॅश ही रिमूव्हेबल स्टोरेज उपकरणे असून त्याचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो म्हटलेला आहे. तर त्याचं उत्तर हार्ड डिस्क पॅक आहे. त्यानंतर बघा शेवटचे 7 क्वेश्चन सोडवा. सपोर्ट फोल्डरमधील न्यूज फाईल उघडा. मग त्याने पहिल्या ओळीत वर्ड न्यूज टाईप करा आणि फाईलला सेव्ह करून बंद करा म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा, न्यूज फाईलला डबल क्लिक करून ओपन करा. याच्यामध्ये बघा आपल्याला काय टाईप करायचं आहे बघा, वर्ल्ड न्यूज ही फाईल टाईप करायची आहे. टाईप करा. एक्स्ट्रा स्पेस कोणतं घ्यायचं नाही, फक्त नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर फाईलला सेव्ह करा म्हणत आहे, तर फाईलमध्ये जा आणि त्यातून सेव्ह करा. त्यानंतर फाईलला बंद करण्यासाठी इथून क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट दुसऱ्या वाक्याची फॉन्ट साईज बदलून 14 करा म्हणत आहे. तर दुसऱ्या वाक्याची फॉन्ट साईज आपल्याला कोणती करायची आहे, 14 करायची आहे. तर दुसऱ्या वाक्याला सिलेक्शन करा. त्यानंतर साईजमध्ये जा आणि त्यातून किती घ्यायची आहे साईज, 14 म्हटलेलं आहे तर 14 घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट योग्य फंक्शन वापरून जानेवारी 2015 मधील जास्तीत जास्त मॅक्झिमम विक्री कॅल्क्युलेट करून F14 मध्ये डिस्प्ले करा म्हणत आहे. तर F14 घ्यायचं आहे. अशा प्रकारे F14 वर क्लिक करा. मॅक्झिमम म्हटलेलं आहे तर समच्या फंक्शनमध्ये जा आणि त्यातून मॅक्स फंक्शन घ्यायचं आहे आणि सर्व संख्येला त्याच्यामधल्या सिलेक्शन करायचं आहे. अशा प्रकारे जेवढी संख्या असेल तेवढी. त्यानंतर एक एंटर करा. बघा मॅक्झिमम इथे निघालेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट योग्य फॉर्म्युलाचा वापर करून सेल रेंज E3 ते E12 मध्ये प्रत्येक बाबीची पर्टिक्युलर एकूण किंमत कॅल्क्युलेट करा म्हणत आहे. तर पर्टिक्युलर एकूण किंमत काढायची यामध्ये. तर बरोबरचे चिन्ह टाईप करा आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला प्रोडक्टचा फॉर्म्युला वापरायचा आहे. प्रोडक्टचा फॉर्म्युला टाका आणि त्यानंतर शिफ्ट दाबून ओपन ब्रॅकेट घ्यायचं आहे. ओपन ब्रॅकेट घेतलं त्यानंतर क्वांटिटी आणि प्राईजला दोघाला एकत्र सिलेक्शन करा आणि शिफ्ट दाबून ब्रॅकेटला क्लोज करायचं आहे आणि एक एंटर करा. बघा पहिल्याचं टोटल प्राईज निघालेलं आहे. बाकीच्यांचं काढण्यासाठी कोणत्यातही अशा प्रकारचा कर्सर ठेवा आणि क्लिक करून खाली ओढायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 7 अतिरिक्त स्लाईड ॲड करा म्हणत आहेत. तर इथं कोणत्याही स्लाईडचं नाव सांगितलेलं नाही, तर वरच्या ऑप्शनवर जाऊन 7 स्लाईड घ्यायचे आहे. 7 आणि पहिली मिळून झालेला आहे 8 स्लाईड. त्यानंतर स्लाईड शो रन करताना 34 स्लाईड आपोआप 4 सेकंदानंतर दिसेल. अशा प्रकारे तिसऱ्या स्लाईडला टाईम इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर बघा 34 स्लाईड आपोआप 4 सेकंदानंतर दिसेल. अशा प्रकारे तिसऱ्या स्लाईडला टाईम इफेक्ट द्यायचा आहे. तर तिसऱ्या स्लाईडला सिलेक्शन करा, ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे आणि ते आफ्टरवर क्लिक करा आणि ते 4 सेकंदाचा टायमिंग टाकायचा आहे. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट
MS आउटलुकमध्ये इंटरनॅशनल एक्झिबिशन सब्जेक्ट देऊन एक नवीन इव्हेंट कॅलेंडरमध्ये बनवा म्हणत आहे. तर न्यू आयटममध्ये जा, त्यानंतर अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे ऑल डे इव्हेंटवर क्लिक करा. क्लिक केलं त्यानंतर बघा याच्यात कोणता सब्जेक्ट दिलेला आहे तो सब्जेक्टला कॉपी करा. इथून अशा प्रकारे सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. सब्जेक्टच दिलेला आहे, सेव आणि क्लोज करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. आणि आजचा शेवटचा क्वेश्चन बघा. दिलेल्या वेब पेजमध्ये स्काईप नेम, माय स्काईप आणि पासवर्ड स्काईप 10 देऊन साइन इन करा म्हटलेलं आहे. तर बघा याचं उत्तर पहिलेच आहे. तर अशा प्रकारे आपले सर्व क्वेश्चन झालेले आहे. फटाफट क्वेश्चन मी घेतलेले आहे. सर्व व्हिडिओ पाहून घ्या आणि तुमच्या फायनल एक्झामला जा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मार्क मिळेल. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. आणि जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा अशा प्रकारे आपल्याला 46 मार्क मिळालेले आहे. तर प्रॅक्टिकलमध्ये एक चुकलेलं आहे आपलं. त्याचं उत्तर हे होतं बघा. जावा होते याचं उत्तर. बघा हे तिन्ही ऑप्शन आपले चुकलेले होते आणि एक आपला प्रॅक्टिकलचा राहिलेला आहे शेवटचा. तर याचं उत्तर बघा हे होतं. तर अशा प्रकारे आपले पूर्ण एक्झाम झालेली आहे. तर तुमच्या फायनल एक्झामसाठी